नमस्कार प्रेमळ भक्तांनो, चला तर एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गणगण गणात बोते। अनुभवाचं नाव आहे श्री गजानन महाराजांचा दृष्टांत। जय गजानन। ताई म्हणतात, माझी लहानपणापासूनच गजानन महाराजांवर भरपूर भक्ती आणि निष्ठा। महाराजांबद्दल दुसऱ्यांना सांगायला आणि महाराजांचे दुसऱ्यांना आलेले अनुभव ऐकायला मला नेहमी आवडायचे। महाराजांची आपण काहीतरी सेवा करायलाच हवी असे नेहमी वाटत होते आणि मला दिनांक 23/6/2020 ला सकाळी स्वप्न पडले। स्वप्नात मी महाराजांच्या मंदिरात गेले। पायऱ्या उतरून खाली जाते तर साईडला एक छोटेसे मंदिर आहे। तिथे गेले की मला समोरून येताना एक व्यक्ती दिसली आणि त्या व्यक्तीने पांढरे धोतर व पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता। ती व्यक्ती खूप उंच होती आणि त्या व्यक्तीचे हात खूप लांब होते व पाय बारीक होते। मी त्यांना बघते आणि मला लगेचच कळले की हे तर माझे गजानन महाराजच आहेत। मी लगेचच त्यांच्या दोन्ही पायाला पकडून खाली बसले व रडायला लागले। मी रडत रडतच महाराजांना म्हणते, महाराज, मला माहीत होते की तुम्ही ह्या जन्मात मला एकदा तरी नक्की दर्शन द्याल, पण इतक्या लवकर द्याल हे मला माहीत नव्हते। आणि मी रडत असताना, महाराज, मी लहानपणापासूनच तुमची भक्ती केली आहे असे म्हटले। त्यावर महाराज म्हणाले, मला माहीत आहे बाळ, तू काळजी करू नकोस, सर्व काही चांगलं होईल। आणि महाराजांनी मला खूप छान आशीर्वाद दिला। मी नंतर उभी राहते आणि महाराज मंदिरात जातात व मला म्हणतात, थांब जरा, आणि ते त्या छोट्या मंदिरात जातात। तेथील फळीवर ठेवलेली स्टीलची कॅटली काढतात आणि मी त्यांच्याकडे बघतच राहते आणि मला कळत नाही की महाराज काय करत आहेत। नंतर मला महाराजांनी त्या किटलीतील पाणी भरून देतात आणि म्हणतात, हे घेऊन जा। व मी ती किटली हातात घेते। इतक्यात माझी बहीण सवांजली ताडे तिथे येते। मी तिच्या हातात ती किटली देते व आम्ही दोघी बहिणी बाहेर येतो। त्यानंतर मला लगेचच जाग आली। ते स्वप्न इतके छान होते की असे वाटले महाराजांनी मला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि दिवसभर खूपच प्रसन्न वाटत होते। आणि मला एक प्रश्न पडला की महाराजांनी मला किटली भरून पाणी दिले याचा अर्थ काय आहे। मी घरातच महाराजांसमोर पाणी भरून ठेवून ते तीर्थप्रसाद म्हणून घेऊ की महाराजांच्या मंदिरात जाऊन तीर्थप्रसाद म्हणून किटली भरून पाणी घेऊन येऊ व ते सर्वांना देऊ। ह्या प्रश्नाचे उत्तर मी बऱ्याच भक्तांना विचारले आणि बऱ्याच ग्रुपवर पण विचारले, पण उत्तर नाही मिळाले। पण पुढे 8च दिवसात महाराजांनीच उत्तर दिले। महाराजांच्या अनुभवाचे पुस्तक बनवण्याची प्रेरणा मला महाराजांनी दिली आणि मागचे वर्ष 1.5 वर्षापासून मी जो फक्त विचार करायचे ते काम करण्याचे मी ठरवले व दिनांक 5/7/2020 गुरुपौर्णिमेपासून ह्या कामाची सुरुवात केली। नंतर साधारण महिन्याचे म्हणजेच 20 जुलै 2020च्या दरम्यान मला परत एकदा स्वप्न पडले। स्वप्नात मी पुणे सोडून बाहेर एका वेगळ्या ठिकाणी गेलेली, जिथे मी माझ्याबरोबर श्री गजानन विजय ग्रंथ नेलेला नव्हता। स्वप्नात मी एका मंदिरात पायऱ्या चढून जात असते आणि मंदिराच्या पहिल्या पायरीवरच मला समोर ठेवलेल्या भगव्या रंगातील श्री गजानन विजय ग्रंथ दिसतो। मी तो ग्रंथ उचलते आणि म्हणते, बरे झाले, मला महाराजांची पोथी मिळाली। मी नंतर सोबत पोथी आणलेली नाही आणि मला आता पारायण करायला मिळेल असे म्हणून मी तो ग्रंथ घेऊन आत मंदिरात जाते तर तिथे मला महाराज प्रत्यक्ष झोपलेले दिसतात। महाराजांचा झोपलेल्या अवस्थेतील एक फोटो आहे। मला स्वप्नात महाराज तसेच दिसले। मी त्यांचे दर्शन घेतले व मंदिराच्या बाहेर आले। अशा प्रकारे पुस्तक बनवताना 2 वेळा महाराजांनी स्वप्नात येऊन दर्शन दिले। महाराजांनी त्यांची सेवा करण्याची एक संधी दिल्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी राहो हीच त्यांच्या चरणी विनंती। श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गणगण गणात बोते। सौ सीमाताई विजयकुमार केदार पुणे येथील या ताईंचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही शेअर करा। जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करा। धन्यवाद।